या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. राधानगरीसह बुधरगड तालुक्यातील नागरिकांसाठी सोळांपूर येथील ग्रामीण रुग्णालय आज मोठा आधार ठरत आहे. सर्वसाधारण उपचारांपासून ते क्लिष्ट शस्त्रक्रियांपर्यंत अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा येथे उपलब्ध असून ग्रामीण भागातही दर्जेदार आणि वेळेत उपचार शक्य असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालंय. 21 जानेवारी रोजी रात्री एका मागोमाग 2 अत्यंत गंभीर व जीवघेण्या शस्त्रक्रिया यशस्वी करून येथील वैद्यकीय पथकाने उल्लेखनीय कामगिरी केली. मुधाळ येथील तेजस्विनी पाटील या गर्भवती महिलेला अत्यवस्थ अवस्थेत सोळांपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. सोनोग्राफी अहवालानुसार गर्भाशयाऐवजी गर्भनलिकेत असल्याने ती फुटून पोटात मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला होता. आर्थिक अडचणीमुळे खासगी रुग्णालयातून परत आलेल्या रुग्णावर तातडीने उपचार करण्याचा निर्णय घेण्यात आला. स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर विराज गोडबोले यांच्या मार्गदर्शनाखाली दुर्मिणीद्वारे शस्त्रक्रिया करण्याचे ठरवण्यात आले. रात्रीच्या वेळेस सर्व आवश्यक तपासण्या ग्रामीण रुग्णालयातच करून आदमापूर येथील रक्तपेढीतून रक्तसाठा उपलब्ध करून घेण्यात आला. रात्री 12:15च्या सुमारास तेजस्विनी पाटील यांच्या शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली. यानंतर त्याच रात्री सावर्डे येथील जागृती सुनील पाटील या गर्भवती महिलेची पानफुटी फुटल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. त्यांनाही तातडीने सोळांपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. पहाटे 3च्या सुमारास शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. सध्या बाळ आणि बाळंतीण दोघेही सुखरूप आहेत. वेळेत निर्णय, योग्य समन्वय आणि सेवाभाव असेल तर ग्रामीण भागातील क्लिष्ट शस्त्रक्रिया यशस्वी होऊ शकतात, हे वैद्यकीय अधीक्षिका डॉक्टर ज्योती कोले आणि त्यांच्या संपूर्ण टीमने दाखवून दिले आहे. संध्याकाळी 8:30 वाजता तेजस्विनी संदीप पाटील, वय वर्ष 27, मुधाळ टिकट्यातली राहणारी पेशंट आम्हाला इन्फॉर्म झाली. पेशंटच्या सोनोग्राफी रिपोर्टमध्ये असं लक्षात आलं होतं की गर्भाशयामध्ये गर्भ न राहता गर्भाच्या नलिकेमध्ये गर्भ राहिला होता. एव्हाना न राहता तो गर्भ फुटला होता आणि पोटामध्ये बऱ्यापैकी रक्तस्राव झालेला होता. पेशंटने कोल्हापूरमध्ये दाखवलेलं होतं, सोनोग्राफी देखील कोल्हापूरला झाली होती, पण त्यांना काय कळलं नाही कसं, पण पेशंट पुन्हा सोळांपूरमध्ये आलेली होती. हे सगळं होतोपर्यंत पेशंट 9:30 वाजता आमच्या लक्षात आलं की पेशंट आमच्या इथे ग्रामीण रुग्णालयात आलेली होती आणि परत तिला कोल्हापूरला CPRला रिफर करणं ही तिच्या जीवाला धोकादायक निर्माण परिस्थिती झाली असती. त्यामुळे मग ब्लड रिझर्व होतोय का बघून आम्हाला 2 ब्लड बॅग रिझर्व झाल्या, आम्हाला अवेलेबल होत होत्या. ते बघता मी एका सर्जनना म्हणजे डॉक्टर विराज गोडबोले सरांना रिक्वेस्ट केली आणि आम्ही रात्रीच ती शस्त्रक्रिया सोळांपूर येथे करण्याचा निर्णय घेतला. जेव्हा हा निर्णय घेतला गेला ते सगळे जुळवाजुळव करायला 12, 12:15 ही वेळ झाली आणि त्यामध्ये दुर्बिणीद्वारे रक्तस्राव किती झाला अशा पद्धतीनं ती शस्त्रक्रिया आम्ही अगदी यशस्वीरित्या एक साधारण 2:30 पावणे 3 पर्यंत संपवलेली आहे. अशामध्ये पेशंटला जे काही रक्तस्राव झाला तो आमच्या लेवलवर मॅनेज झाला. पेशंटचा जीव वाचलेला आहे. पेशंट आता सकाळी चालती आहे आणि एकदम यशस्वीरित्या ही शस्त्रक्रिया पूर्ण झाली. सरकारी रुग्णालयांबाबत असलेली उदासीनता दूर होत असून सोळांपूर ग्रामीण रुग्णालयातील तत्पर व दर्जेदार उपचारांमुळे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेकडे पाहण्याचा नागरिकांचा दृष्टिकोन बदलत आहे. ही निश्चितच सकारात्मक बाब आहे. TV नेक्स्टसाठी मुरुडहून सर्जराव भाट.